नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ॲडव्होकेट शेंडे अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मी तर सगळं योग्यच केलं होतं. तर अर्जुन त्यांना उत्तर देत म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे, तुम्ही केलेला तपास योग्य दिशेला जातच नाही. तुम्ही सादर केलेले सगळे पुरावे चुकीचे आहेत. तेव्हा ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, अहो मगाशी तर तुम्ही काहीतरी वेगळंच बोलत होता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तुम्हीच तर म्हणालात की सायली सुभेदार लहान मुलांची तस्करी करीत होत्या आणि तसे पुरावे कोर्टासमोर सादरही झाले आहेत. तर अर्जुन त्यांना म्हणतो, नाही ॲडव्होकेट शेंडे, मी काहीतरी वेगळं बोललो. तुमच्या ऐकण्यात चूक झाली. मी असं म्हणालो की सायली सुभेदार त्यांच्या विरोधात काही तुम्ही कोर्टात पुरावे सादर केलेत. तुम्ही कोर्टात सादर केलेले सगळे पुरावे हे चुकीचे आहेत. आता आम्ही हे सांगतोय की कोर्टात सादर झालेले पुरावे हे चुकीचे आहेत. ते कसे चुकीचे आहेत हे मी दाखवून देणार आहे. यावर ॲडव्होकेट शेंडे यांना काय बोलावं तेच सुचत नाही. ते घाम पुसत आपल्या जागेवर जाऊन बसतात. अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, मिलॉर्ड, माझे वकील मित्र ॲडव्होकेट शेंडे आतापर्यंत कोर्टात हेच म्हणत आलेत की सायली सुभेदार यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली, अल्पवयीन मुलींना गायब केलं, त्यांचे व्हिडिओ काढलेत आणि म्हणूनच सायली सुभेदार यांच्यावर पॉक्सो लागला आहे. माझे अशील सायली सुभेदार यांच्यावर पॉक्सो लागण्याचे हेच कारण की आत्तापर्यंत ॲडव्होकेट शेंडे यांनी ती मुलगी अल्पवयीन होती असं कोर्टामध्ये सांगण्याचे पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु आज मला कोर्टात हे सिद्ध करायचे आहे की जी मुलगी पोलिसांना सापडली ती मुलगी खरं तर अल्पवयीनच नाही आहे. त्या मुलीच्या बाबतीत जे जे पुरावे सादर केले गेले आहेत ते सगळे पुरावे खोटे आहेत, हे मी आज सिद्ध करून दाखवेन. मिलॉर्ड, तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, खरं तर आता पोलिसांकडे त्या मुलीच्या बोनी सर्टिफिकेट त्याचे रिपोर्ट आहेत. मग कोर्टात हेच सिद्ध होतं आहे की ती मुलगी अल्पवयीन आहे. तर अर्जुन ठणकावून सांगतो की त्या रिपोर्टला मी चॅलेंज करतो आहे. त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे अर्जुनला म्हणतात, कुठल्याही पुराव्याशिवाय तुम्ही पोलिसांच्या रिपोर्टला चॅलेंज कसं करताय? आता मात्र अर्जुन त्यांना जाणीव करून देतो आणि म्हणतो, ॲडव्होकेट शेंडे, तुम्ही विसरलात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीही पुराव्यांशिवाय बोलत नाही. ही गोष्ट तुमच्या लक्षात नसेल कदाचित. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, परंतु दाखवण्याअगोदर मला सायली सुभेदार यांना काही प्रश्न विचारण्याची संधी हवी आहे. तर आता जज साहेबांनी अर्जुनला पण ही संधी दिलेली असते. आता अर्जुन सायलीला प्रश्न करतो, म्हणतो, मिसेस सायली सुभेदार, ज्यावेळी सोनल ही मुलगी तुमच्या आश्रमात आली त्यावेळी तुमच्यामध्ये आणि तिच्यामध्ये काही वयाच्या बाबतीत बोलणं झालं होतं का? याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आठवते का? ती म्हणते, हो, आमच्यात तसं बोलणं झालं होतं. ती मला म्हणाली होती की 2 मे 2008ला ज्यावेळी वडगावच्या जत्रेत आग लागली होती आणि ती जत्रेला गेली होती का, तर त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता. तिच्या आईवडिलांसोबत मंदिरात गेली होती आणि त्याच वेळी जत्रेत आग लागली. परंतु तो दिवस तिच्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे, कारण त्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता. मी तिला सगळं विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो दिवस सोडला तर इतर तिला काही आठवत नव्हतं. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ 2 मे 2008 रोजी तिचं वय 3 वर्ष होतं, तर मग आता तिचं वय 21 वर्ष असायला हवं, बरोबर तर? सायली म्हणते, हो, अगदी बरोबर. तर अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणूनच तुम्ही ज्यावेळी आश्रमात तिचा फॉर्म भरून घेतलात त्यावेळी त्या फॉर्मवर तुम्ही 21 वर्ष असं वय असेल असं लिहिलं आहे, बरोबर ना? तर सायली हो म्हणते. यावर ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात, पीडित मुलगी इथे हजर आहे आणि तिने स्वतः कबूल केलेलं आहे की तिचं वय 17 वर्ष आहे. ती स्वतः स्टेटमेंट देते की तिचं वय 17 वर्ष आहे. मग या सगळ्या गोष्टींवर आपण कसा काय विश्वास ठेवायचा? तर अर्जुन जज साहेबांना म्हणतो की मला अजून काही पुरावे कोर्टासमोर सादर करायचे आहेत, परंतु त्या अगोदर मला पीडित मुलीला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्यावेळी जज साहेब अर्जुनला परवानगी देतात. आता अर्जुन सोनलला प्रश्न विचारण्यासाठी तिला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. अर्जुन सोनलला विचारतो, तू ठीक आहेस ना? तर सोनल काहीच बोलत नाही. तर अर्जुन म्हणतो, सोनल, ज्यावेळी तू आश्रमात होतीस त्यावेळी तू तुझ्या सायलीताईला असं म्हणाली होतीस ना की तू वडगावच्या जत्रेत ज्यावेळी हरवलीस, ज्या दिवशी तू वडगावच्या जत्रेला गेली होतीस, ज्या दिवशी तिथे आग लागली त्यावेळी तुझं वय 3 वर्ष होतं, हो ना? परंतु सोनल आता स्टेटमेंटमध्ये असं म्हणते की आश्रमात मी गेले होते त्यावेळी मी खूप घाबरले होते. मला अचानकच आश्रमात जावं लागलं, परंतु त्यावेळी मी सायलीताईला काय सांगितलं मला काहीच आठवत नाही. सोनलनं स्टेटमेंटमध्ये सायलीशी झालेलं बोलणं सांगण्यास नकार दिलेला असतो. सोनल स्टेटमेंट देत म्हणते, माझ्या वयाच्या बाबतीत मला काहीच माहीत नाही, परंतु ज्यावेळी मी पुण्याला होते त्यावेळी पुण्याच्या गुरुजींनी माझं वय मला 17 वर्ष असं सांगितलं होतं आणि तेच तर मी सायलीताईला सांगितलं. आता मात्र कुसुमताई खूप चिडलेल्या असतात. सोनल खोटं बोलते हे सगळ्यांनाच माहिती असतं.
सायलीसुद्धा हे शांतपणे ऐकून घेत असते. कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ बघताय ना सोनल किती धडधडीत खोटं बोलते. अख्खं जग सायलीच्या विरोधात कसं काय असू शकतं. मी तिचं स्वतः सगळं बोलणं ऐकलं आहे. तर त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, मला तर काहीच कळत नाही आहे. आता सोनल असं स्टेटमेंट देते, कोणाला काहीच कळत नसतं. अर्जुन सोनलला म्हणतो, म्हणजे तुझी सायलीताई जे काही सांगते ते खोटं आहे असं म्हणायचं आहे का तुला? बोल ना. परंतु सोनल काहीच बोलत नसते. सोनल घाबरलेली असते. अर्जुन सोनलला म्हणतो, आठव ना जरा, नीट आठव, नक्की काय घडलं होतं? तर सोनल सरळ नकार देत म्हणते, मला काहीच आठवत नाही आहे. काय घडलं होतं? सोनल घाबरत म्हणते, मला फक्त आता एवढंच माहीत आहे की मी आता 17 वर्षाची आहे. माझं वय 17 वर्ष आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. वेळी ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, माय लॉर्ड, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवतात. जी गोष्ट स्वतः पीडित मुलीने सांगितलेली आहे आणि जी गोष्ट कोर्टात परत परत सिद्ध झालेली आहे, बोन एज टेस्टमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं, तरीसुद्धा या सगळ्याचे खुलासे परत परत का करायचे आहेत? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे खरंच काही पुरावे असतील तर पुरावे कोर्टासमोर सादर करावेत आणि हा विषय मिटवावा, असं म्हणत ॲडव्होकेट शेंडे यांना असं वाटतं की अर्जुनकडे कोणतेच पुरावे नाही आहेत. तर अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांच्यासमोर आर्ग्युमेंटवर त्यांना उत्तर देतो आणि म्हणतो, मिटवणारच आहे, फक्त थोडा वेळ हवा आहे. असं म्हणत आता अर्जुन जज साहेबांची परवानगी घेत म्हणतो, मिलॉर्ड, मला सुरेश यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. आता सुरेश यांना विटनेस बॉक्समध्ये आणलं जातं. तर अर्जुन त्यांना प्रश्न करतो, सुरेश, तुम्ही ज्यावेळी वात्सल्य आश्रमात सोनलचे खोटे काका म्हणून आला होतात त्यावेळी तुम्ही आम्हा सगळ्यांना हेच म्हणाला होता की 2 मे 2008 रोजी वडगावच्या जत्रेत आग लागली होती आणि त्याचवेळी सोनल हरवली होती. बरोबर? पण सुरेश खोटं बोलत म्हणतो, मला आता काहीच आठवत नाही आहे, कारण त्यावेळी हे सगळं काही मी पाठ केलं होतं. तर अर्जुन म्हणतो, पाठ केलं होतं तरीसुद्धा सगळं काही विसरलात? अर्जुन म्हणतो, कमाल आहे, म्हणजे ही गोष्टसुद्धा तुम्हाला आठवत नाही आहे? काही हरकत नाही, कारण कसं आहे ना, या सगळ्या गोष्टी मला बरोबर आठवत आहेत, कारण त्यावेळी सायली सुभेदार आणि मी तिथेच होतो आणि त्यावेळी एक वकील म्हणून सगळीच माहिती मी रिचेक करून घेतली होती. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही असं म्हणत आता अर्जुनने कोर्टासमोर पुरावा सादर करत सांगितलेलं असतं की मिलॉर्ड, हा त्या दिवशीचा न्यूजपेपर आहे ज्या दिवशी वडगावच्या जत्रेत आग लागली होती. हा 3 मे 2008 रोजीचा पेपर आहे, ज्यामध्ये वडगावच्या जत्रेची न्यूज दिली गेली आहे. असं म्हणत 2008मध्ये पेपरमध्ये छापलेली गेलेली न्यूज आता अर्जुन कोर्टासमोर सादर करतो. अर्जुन परत सुरेशकडे वळत त्यांना विचारतो, आता काही आठवतंय का? काही आठवलं का? तर त्यावेळी सुरेश खोटं बोलत म्हणतो, हो आठवलं, मला अशीच एक बातमी सायली सुभेदार यांनी वाचायला दिली होती आणि त्यांनीच मला सांगितलं होतं की या बातमीत जसं लिहिलं आहे तसंच वात्सल्य आश्रमात जाऊन सांगायचं आहे. हे सगळं काही बोलत असताना सुरेश मात्र घाबरलेला असतो. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, आता एक एक गोष्ट बरोबर आठवायला लागले. त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, म्हणजे सायली सुभेदार यांनीच तुम्हाला हे सगळं काही करायला सांगितलं होतं का? त्यांनीच ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती? आता अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांना म्हणतो की जे तुम्ही बोलताय तेच कोर्टासमोर सिद्ध झालं आहे. परंतु त्यानंतर अर्जुन सुरेश यांना म्हणतो, मिस्टर सुरेश, मला एक सांगा, सगळं काही तुम्हाला सायली सुभेदार यांनीच करायला सांगितलं होतं ना? मग या सगळ्या संदर्भातील तुमच्याकडे काही कोणता पुरावा आहे का? म्हणजे हे सिद्ध होईल की खरंच सायली सुभेदार यांच्या सांगण्यावरून तुम्ही हे सगळं केलं? तर सुरेश अर्जुनला म्हणतो, अहो साहेब, असे पुरावे मागे कोण सोडतं? खरं तर सायली सुभेदार या खूप पोहोचलेल्या आहेत, त्या खूप हुशार आहेत. हे सगळं काही अगदी व्यवस्थित मॅनेज केलं होतं त्यांनी. तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, आणि माय लॉर्ड, हे कोर्टात सिद्ध झालं आहे की त्यावेळी सायली सुभेदार या सुरेश यांच्या संपर्कात होत्या आणि ते सिद्ध करणारे काही फोटो आम्ही कोर्टात अगोदरच सादर केले आहेत. त्यावेळी अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांना म्हणतो, ते सिद्ध झालं आहे असं फक्त तुम्ही म्हणताय, परंतु त्यांच्याकडे तर तसा कोणताच पुरावा नाही आहे. अर्जुन म्हणतो, जरी सुरेश यांच्याकडे कोणता पुरावा नसला तरीसुद्धा पोलिसांकडे पुरावा नक्कीच असू शकतो माय लॉर्ड, आणि म्हणूनच मला इन्स्पेक्टर जगदीश निकम यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी हवी आहे. आता कोर्टाने यासाठी परवानगी दिलेली असते. आता सुरेश यांना तिथून अर्जुन जायला सांगतो आणि त्यानंतर इन्स्पेक्टर जगदीश निकम यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावलं जातं. आता इन्स्पेक्टर जगदीश निकम विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्यांना प्रश्न करतो. म्हणतो, इन्स्पेक्टर निकम, मला एक सांगा, सायली सुभेदार या सुरेश यांच्या संपर्कात होत्या. त्यांनी सगळा बनाव रचून सुरेश यांना वात्सल्य आश्रमात यायला सांगितलं होतं
आणि काही करून सोनलला तिथून घेऊन जायला सांगितलं होतं. हे सगळं काही कोर्टात मांडण्यात आलं. परंतु या सगळ्या संदर्भात माझे अशील, सायली सुभेदार यांच्या विरोधात तुमच्याकडे असा ठोस कुठला पुरावा आहे का? जर तसा पुरावा असेल तर तो तुम्ही कोर्टात सादर करावा. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, नाही, असा कुठलाही ठोस पुरावा आमच्याकडे नाही. आमच्याकडे फक्त सुरेश कदम यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे. तर अर्जुन म्हणतो, बस. असं म्हणत अर्जुन आता कोर्टासमोर आपलं मत मांडतो. मिलॉर्ड, वडगावच्या जत्रेत ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी सोनल हरवली होती. ज्या दिवशी जत्रेत आग लागली त्याच वर्षी ती 3 वर्षाची होती. मग आता तिचं वय हे 21 वर्ष असलंच पाहिजे. परंतु त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. आत्ताच पीडित मुलगी तिने ज्यावेळी स्टेटमेंट दिलं त्यावेळी ती म्हणाली की ज्यावेळी ती आश्रमात आली त्यावेळी ती सायली सुभेदार यांना असं काही म्हणाली नव्हती. ती हरवली त्यावेळी तिचं वय 3 वर्षाचे आहे. तर अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांना म्हणतो, मी सोनलच्या स्टेटमेंटवर अवलंबून नाहीच आहे. मिलॉर्ड, माझ्याकडे असे काही पुरावे आहेत जे सिद्ध करतात की सोनलचे वय 21 वर्ष आहे. त्या फॉर्मवर दाखवलेली तारीख, तिथे दिलेलं वय, जत्रेमध्ये घडलेला प्रसंग, ती तारीख आणि सोनल हिने सायली सुभेदार यांना वात्सल्य आश्रमात आल्यावर दिलेली माहिती, या सगळ्यांच्याच आधारावर आम्ही कोर्टाला पुन्हा एकदा विनंती केली होती की बोन टेस्ट करायची परवानगी मिळावी आणि त्यावेळी माननीय कोर्टाने तशी परवानगी आम्हाला दिली होती. आणि त्या परवानगीमुळे इन्स्पेक्टर सावंत यांच्या मदतीने आम्ही पुन्हा एकदा ती टेस्ट केली. त्यावेळी स्वतः इन्स्पेक्टर सावंत यांनी ती टेस्ट करून घेतली आणि ते रिपोर्ट मी आता कोर्टासमोर सादर करत आहे. असे म्हणत बोनीचे अर्जुनने खरे पुरावे कोर्टात सादर केलेले असतात. आता ते पुरावे पाहतात जज साहेब अर्जुनला प्रश्न करतात, हा सगळा काय प्रकार आहे? तर अर्जुन म्हणतो, या रिपोर्टच्या आधारावर आपल्याला ही गोष्ट कळते की आत्ता सोनलचं वय 20 ते 21 वर्ष आहे आणि म्हणूनच या पुराव्यांच्या आधारे कोर्टात ही गोष्ट सिद्ध होते की सोनल अल्पवयीन नाही आहे. आता मात्र राकेश आणि सचिन या दोघांच्याही चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. ते दोघेही घाबरून गेलेले असतात. जज साहेब इन्स्पेक्टर निकम यांना प्रश्न करत म्हणतात, इन्स्पेक्टर निकम, पहिल्या बोन एज टेस्टचा रिपोर्ट हा वेगळा आला होता आणि दुसरा रिपोर्ट असा वेगळा का आला? आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. त्यावेळी इन्स्पेक्टर निकम कोर्टासमोर म्हणतात की माझं काम अगदी प्रामाणिकपणेच केलं होतं मी. कदाचित टेस्टमध्ये काहीतरी गडबड झाली आहे. जर दुसरी बोन टेस्ट केली गेली आहे तर मला असं वाटतं की तो रिपोर्ट बरोबर असू शकतो. आता निकम यांनी सुद्धा सायलीच्या बाजूने साक्ष देण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे ऐकून ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेत म्हणतात, असू शकतो म्हणजे? मी सुद्धा कोर्टासमोर असा दावा करू शकतो की पहिला रिपोर्ट हाच योग्य होता आणि दुसरा रिपोर्ट हा मॅनेज केला गेला आहे. परंतु अर्जुन काही कोर्टात पुराव्यांशिवाय आलेला नसतो. अर्जुन ॲडव्होकेट शेंडे यांना म्हणतो, तुमचा दावा खोडून काढण्यासाठी मी आता 2 व्यक्तींना कोर्टात सादर करणार आहे. असे म्हणत अर्जुन सरकारी डॉक्टर संजय यांना कोर्टात बोलावण्याची परवानगी मागतो. डॉक्टर संजय विटनेस बॉक्समध्ये येतात. अर्जुन त्यांच्या हातात दोन्ही रिपोर्ट देतो आणि म्हणतो, डॉक्टर संजय, तुमच्याच हॉस्पिटलमध्ये या दोन्ही टेस्ट केल्या गेल्या आहेत. मग आता तुम्ही हे दोन्ही रिपोर्ट पहा आणि आम्हाला सांगा की कोणता रिपोर्ट खरा आहे आणि कोणता रिपोर्ट हा मॅनेज केला गेला आहे. तर आता डॉक्टर संजय दोन्ही रिपोर्ट चेक करतात. त्यावेळी ते म्हणतात की हे दोन्ही रिपोर्ट आमच्याच हॉस्पिटलचे आहेत. परंतु पहिला रिपोर्ट त्याच्यामधील नाव हे बदललं गेलं आहे. त्यामध्ये दिलेले एज आणि रीडिंग हे आमच्या दुसऱ्या पेशंटचं आहे आणि या सगळ्याच रिपोर्टमध्ये सगळी माहिती ही दुसऱ्या पेशंटची आहे. फक्त नाव सोनलचं टाकण्यात आलं आहे. परंतु दुसरा रिपोर्ट आहे तो खरा रिपोर्ट आहे, कारण यामध्ये सोनलचं खरं वय दिलं गेलेलं आहे, 20 ते 21 वर्ष. आता अर्जुन कोर्टाला म्हणतो, पॉईंट टू बी नोटेड मिलॉर्ड. आता डॉक्टर संजय यांनी जी माहिती दिली ती सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी डॉक्टर संजय यांना जे प्रश्न विचारणार होतो ते पूर्ण झाले आहेत. परंतु आता मला कोर्टात दुसऱ्या एका व्यक्तीला बोलावण्याची परवानगी मिळावी. आता अर्जुन म्हणतो की मला भरत कदम यांना बोलावण्याची परवानगी मिळावी. तेव्हा जज साहेब म्हणतात की परवानगी आहे. भरत कदम जेव्हा विटनेस बॉक्सकडे येतो तेव्हा मात्र सचिन आणि राकेश पूर्ण घाबरून गेलेले असतात. आता अर्जुन त्याला काय प्रश्न विचारतो हे ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. अर्जुन विचारतो, तुमचं नाव? तर त्यावेळी भरत कदम आपलं नाव सांगतो. माझं नाव भरत कदम. अर्जुन विचारतो, तर ते म्हणतात, सरकारी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचं काम करतोय. तर त्यावेळी अर्जुन त्यांना म्हणतो, तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयचं काम करताय की पैसे घेऊन त्यांना जसं हवं आहे तसं काम करून देत आहे? त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे ऑब्जेक्शन घेत म्हणतात,
ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार एका साक्षीदारावर असे आरोप करू शकत नाही. अर्जुन म्हणतो की मी असे आरोप करू शकतो कारण हाच तोच माणूस आहे ज्याने ते सगळे रिपोर्ट मॅनेज केले होते. हा तोच माणूस आहे की ज्याने सोनलचे खोटे रिपोर्ट दिले होते. तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे अर्जुनला विचारतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, परंतु या संदर्भात तुमच्याकडे तसा काही पुरावा आहे का? तर अर्जुन म्हणतो, सांगतो. असं म्हणत ज्यावेळी अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हॉस्पिटलला गेलेले असतात त्यावेळी घडलेला प्रसंग अर्जुन सांगतो. त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणाले असतात, कुठल्याही निर्दोष माणसाला शिक्षा होणार नाही आणि त्यासाठी मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. आणि हे सगळं झाल्यानंतर अर्जुन तिथून निघत असतो. परंतु अर्जुनने वॉर्डबॉयला तिथे पाहिलेलं असतं. आता अर्जुन निघायच्या अगोदर इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, तो वॉर्डबॉय मगापासून तिथेच उभा आहे आणि तो घाबरलेला दिसतोय. तो का घाबरला आहे हे तुम्ही त्याला विचारा. आणि हो, मगाशीसुद्धा मी त्याला पाहिलं, त्यावेळी तो आतमध्ये आला होता तेव्हासुद्धा तो घाबरलेला होता. नक्की काय कारण आहे हे तुम्ही त्याला विचारा. मी निघतो. असं म्हणत आता अर्जुन वडगावला निघालेला असतो. इन्स्पेक्टर सावंत वॉर्डबॉयला विचारतात, तू इथे काय करतोयस? तर तो म्हणतो, काय नाही सर, मी आता माझ्या ड्युटीलाच जात होतो, आलोच. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, थांब, तू का घाबरलास ते अगोदर सांगावंच लागेल तुला. तो घाबरत म्हणतो, मी घाबरलोय वगैरे नाही. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मी तुला सरळ प्रश्न विचारला आहे तर सरळ उत्तर दे. त्याचवेळी त्याच्यासमोर अर्जुन उभा राहतो. अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत या तिघांना एकत्र बघून आता तो वॉर्डबॉय चांगलाच घाबरतो. त्याला डायरेक्टच प्रश्न विचारतो की बोन एज टेस्टचे रिपोर्ट तूच बदलले होतेस का? भरत कदम म्हणतो, नाही, मी नाही बदलला. तर चैतन्य त्याला म्हणतो, पण तो रिपोर्ट तूच घेऊन आला होतास ना? तर भरत कदम म्हणतो की नाही सर, अहो मी असं काही केलेलं नाही. तर अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, जाऊ देत, हा तसं काहीही बोलणार नाही. परंतु आपण ते CCTV फुटेज रिकवर केलं ना, त्यामध्ये हाच तर आपल्याला दिसतोय, हाच रिपोर्ट बदलताना दिसतोय ना? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, हाच तो तर आहे. त्यानंतर अर्जुन चैतन्याला प्रश्न विचारतो, चैतन्य, अरे मला सांग, मेडिकल रिपोर्ट बदलणं, खोटे रिपोर्ट देणं, दिशाभूल करणं या सगळ्याला किती शिक्षा आहे? तर चैतन्य म्हणतो, या सगळ्यासाठी जवळजवळ 10 वर्ष तरी जेलमध्ये राहावंच लागेल. तर भरत कदम म्हणतो की नाही नाही, मी असं काही केलं नाही इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, तू काही केलं नाही आहेस ना, असं तू म्हणतोस. पण हे तर सिद्ध झालं. जर आम्हाला आता खरंच सांगितलं असतं, कदाचित तुला फक्त ड्युटीवरनं काढून टाकण्यात आलं असतं किंवा तुला थोडीफार समज देण्यात आली असती. परंतु आता जे काही खोटं बोलतोयस त्यामुळे तुला कोर्ट नक्कीच शिक्षा देणार आणि आता तर तुझी जेल फिक्स आहे. असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत भरतला चांगलंच घाबरवतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, अरे सोड, आपल्याला काय करायचं आहे? इन्स्पेक्टर सावंत हा तर काही बोलत नाही. मग आपण याच्या मागे लागायचं. आपल्या हाती जे CCTV फुटेज आहे ते फक्त आपण कोर्टात सादर करायचं. आपल्याला काय करायचं आहे, किती शिक्षा होते, जी शिक्षा व्हायची ती होऊ देत. कोर्ट शिक्षा सुनावेल, चला आपण निघूयात. परंतु त्यावेळी भरत कदम शिक्षेला घाबरलेले असतात आणि ते अर्जुनला म्हणतात, थांबा, मी सगळं काही सांगतो. अर्जुन म्हणतो, बोल, माझ्याकडे खरंच खूप कमी वेळ आहे. जे काही बोलायचं आहे ना ते पटापट बोल. तर भरत कदम म्हणतो की हे ते रिपोर्ट मीच बदलले होते, कारण ते रिपोर्ट बदलण्यासाठी मला 1,00,000 रुपये दिले जातील असं सांगितलं होतं. आता अर्जुन त्याला विचारतो की हे सगळं काही तुला कोणी करायला सांगितलं होतं? हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलंस? त्यावेळी भरत म्हणतो, नाही, ते माहीत नाही मला. एक व्यक्ती आहे, जी व्यक्ती सगळं काही मला करायला सांगते. एका वेगळ्या नंबरवरून मला फोन येतो आणि ती व्यक्ती जसं सांगेल तसंच मला काम करावं लागतं आहे, कारण मला खरंच पैशांची गरज आहे. माझे वडील आजारी आहेत. त्यांना या आजारपणातून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मला खरंच पैशांची गरज होती. मला 1,00,000 रुपये मिळाले असते तर खरंच बरं झालं असतं आणि त्याच आशेवर मी त्यांना रिपोर्ट बदलून दिले होते. तर अर्जुन म्हणतो, आत्ताच्या आत्ता मला त्या माणसांचा नंबर हवा आहे. तर त्यावेळी भरत म्हणतो, नाही, माझ्याकडे नंबर नाही आहे. खरं तर माझ्याकडे मोबाईलच नाही आहे. माझा मोबाईल चोरीला गेला आहे आणि त्या माणसाचा नंबर काही मी पाठ करून ठेवला नाही आहे, त्यामुळे मला माहीतच नाही आहे आणि मी नवीन मोबाईल घेतला सुद्धा नाही आहे. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, तू तुझ्या माणसाचा मोबाईल नंबर नाही दिलास तरीसुद्धा तुझ्या त्या माणसाला आम्ही अगदी व्यवस्थित शोधून काढू. असं म्हणून अर्जुन वडगावला जायला निघतो. कदम कोर्टात आपलं स्टेटमेंट देत म्हणतो,
ती माणसं कोण आहेत मला खरंच माहीत नाही, परंतु मी फक्त पैशासाठी काम करत होतो. पण यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. इथे मात्र राकेश घाबरलेला असतो. तो सचिनला म्हणतो, आपण थोडक्यात बचावलोय. आता जर त्यांनी खरंच सांगितलं असतं ना, तर मग आपलं सगळं सत्य कोर्टासमोर उघड झालं असतं. तर जज साहेब म्हणतात, बोनेज टेस्ट रिपोर्ट बदलणं, सरकारी कामात अडथळा आणणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि म्हणूनच पोलिसांनी याची दखल घ्यावी आणि दक्षता बाळगावी. तसंच या एका रिपोर्टमुळे कोणतेच अंदाज बांधता येत नाही आहेत. त्यामुळे आता कोर्टाला गरज आहे भक्कम पुराव्याची आणि तो पुरावा शोधण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी कदाचित सोनलचा जन्मदाखला किंवा इतर तिच्या जन्माचा कुठलाही पुरावा कोर्टात सादर करायला काहीच हरकत नाही. तसा कुठला पुरावा असेल तर तो कोर्टात लवकरात लवकर सादर करावा. त्या पुराव्याच्या आधारेच पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्जुन म्हणतो, त्याची काहीच गरज नाही आहे मिलॉर्ड, माझ्याकडे पुरावा आहे, असं म्हणत आता अर्जुन पुढचा पुरावासुद्धा कोर्टात आणलेला असतो. आता घडलेला संपूर्ण प्रसंग अर्जुन कोर्टासमोर सांगत असतो. सोनलच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग आणि तिने सांगितलेला तो गाव या सगळ्या माहितीच्या आधारे इंटरनेटवर सगळी माहिती तपासून मी स्वतः वडगावला पोचलो होतो आणि तिथे वडगावला गेल्यानंतर मी ठरवलं होतं की सोनलच्या आईवडिलांना भेटायचं. त्यासाठी सर्वप्रथम मी वडगावच्या पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळी पोलिसांच्या मदतीने अर्जुनच्या हाती 2008मध्ये तिच्या आईवडिलांनी नोंदवलेला FIR, तिचा लहानपणीचा फोटो आणि सगळ्यात माहितींचे खुलासे झालेले असतात. सगळीच माहिती अर्जुनला मिळालेली असते. आता अर्जुन 2008मध्ये वडगावच्या पोलीस स्टेशनला सोनल हरवल्याचा जो FIR केलेला असतो त्या FIRची ओरिजिनल कॉपी कोर्टासमोर सादर करतो आणि म्हणतो, यामध्ये सोनलचं वर्णन केलं गेलं आहे मिलॉर्ड. तिच्या मानेवर असणारी भाजलेल्याची खूणसुद्धा या FIRमध्ये लिहिलेली आहे आणि पुण्याच्या गुरुजींना ज्यावेळी सोनल सापडली होती त्यावेळी त्यांनीसुद्धा एक FIR केली होती आणि या FIRमध्ये असणारा सोनलचा फोटो आणि त्या ओरिजिनल 2008 सालच्या असणाऱ्या FIRमधल्या सोनलचा फोटो हे दोन्ही फोटो सारखेच आहेत. आता अर्जुनने तीसुद्धा FIR कोर्टासमोर सादर केलेली असते. जजसाहेब ते सगळे पुरावे अगदी पडताळून पाहतात. इकडे सचिन मात्र घाबरून गेलेला असतो. सचिन मनाशीच म्हणतो, सगळेच पुरावे सायलीच्या बाजूने वळतात, मग नक्की आता कोर्टात पुढे काय होणार आहे. तर आता आजचा भाग इथेच संपलेला दाखवला आहे मित्रांनो. आता पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल की अर्जुन कोर्टासमोर सिद्ध करतो की सोनल अल्पवयीन नाही आहे आणि सायली सुभेदार यांच्यावर लागलेला पॉक्सो हा पूर्णपणे चुकीचा आहे. आता अर्जुनने सगळे पुरावे कोर्टासमोर सादर केल्यामुळे कोर्टाने आपला निर्णय देत जजसाहेब म्हणतात, कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचला आहे की सगळे साक्षी पुरावे पाहता सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका होत आहे. आता मात्र सर्वजण खुश होतात, परंतु इथे मात्र अर्जुनने महिपत शिकरेचा चांगलाच दणका दिलेला असतो. महिपत शिकरे म्हणतो, शेवटी तो अर्जुन कोर्टात जिंकलाच. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली मीडियाच्या समोर येतात. त्यावेळी मीडिया जे प्रश्न करत असतात त्या सगळ्यांचे उत्तरं देत अर्जुन त्यांना म्हणतो, अगोदरसुद्धा आमच्यावर असे बरेच आरोप केले गेलेत, परंतु ते सगळे आरोप खोटे आहेत आणि त्याचे खरे पुरावे मी कोर्टात सिद्धही केले आहेत. तर सायली आपलं स्टेटमेंट देत म्हणते, माझ्या वकिलांवर आणि माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. इथे मात्र प्रिया खूप चिडलेली असते, ती राग करत असते. तर आता सायली प्रियाला काय प्रत्युत्तर देईल आणि या सगळ्यातून सायलीची निर्दोष सुटका होण्यासाठी सायली पुढे कोणतं पाऊल उचलेल, सगळे पुरावे कसे जमा करेल हे पाहणं अतिशय मनोरंजक होणार आहे. असेच चॅनलचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.